सांगली जिल्ह्यातील कुपवाड तालुक्यामध्ये कापसे प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या अष्टविनायक कॉलनीमध्ये दगडू सुभाष केंगार हा आपली बायको छबुताई हिच्यासोबत राहत होता. या दाम्पत्याला मुले मुली असून त्या सर्वांचे लग्न झाले आहेत. त्यांचा मुलगा सूरज हा तासगाव या ठिकाणी आपल्या बायकोसोबत राहतो. तो सेंटरिंगचे काम करतो. दगडू केंगार हा गवंडी काम करत होता. कष्टाचे काम असल्याने त्याला दारू पिण्याची सवय होती. ही सवय आता व्यसनात बदलली असल्याने तो नेहमी दारूच्या नशेतच असायचा. या कारणामुळे त्यांच्या घरात वादावादी होत असायची. संसार गरिबीचा होता. हातातोंडाची गाठ पडताना मुश्किल व्हायची. त्यामुळे राबायचे आणि पोट भरायचे असा या कुटुंबाचा दिनक्रमच बनून गेला होता. या सगळ्या ताणतणावाच्या जगण्यात छबुताईला एका तरुणाची भुरळ पडली. त्यानेही तिच्या परिस्थितीचा अंदाज घेत तिच्यासोबत जवळीक साधली आणि तिचा पण पाय घसरला. पण तिला माहीतच नव्हतं की ही तिच्या अधोगतीची सुरुवात ठरणार आहे. शाहरुख फारुख मकानदार या जुना बुधगाव रोड फकीरमळा येथे राहणाऱ्या लग्न न झालेल्या तरुणासोबत छबुताईची ओळख झाली. दगडूच्या नेहमीच्या दारूच्या सवयीला वैतागलेली छबुताई शाहरुखच्या सहवासात आली. छबुताई ही 45 वर्षाची तर शाहरुख हा 28 वर्षाचा तरुण. तो तिच्यासोबत गप्पा मारत बसू लागला. तिलाही 4 गोष्टी बोलून मन हलकं करता येऊ लागल्याने तीही त्याच्या संपर्कात रमत गेली. वास्तविक त्या दोघांच्या वयात खूप मोठे अंतर होते. ती त्याच्यापेक्षा जवळपास 18 ते 20 वर्षांनी मोठी होती. त्यामुळे त्यांचे गप्पा मारणे कोणालाही गैर वाटले नाही. पण शाहरुखच्या मनात वेगळाच खेळ सुरू झाला होता. ती वयाने खूप मोठी असली तरी त्याच्या मनात तिला भोगण्याची इच्छा निर्माण झाली. तो तिशीला आला असला तरी त्याचे लग्न झाले नव्हते. स्त्रीसुखापासून वंचित असलेल्या शाहरुखला 40शी पार केलेली छबुताई आवडू लागली. तो तिच्या मागे पुढे घुटमळत होता. तिलाही त्याची आता सवयच झाली होती. त्याच्या मनातील भावना तिला समजली. कवडा लग्न न झालेला तरुण आपल्याला जीव लावतो हे तिच्या हलाखीच्या जगण्यात सुखदायी वाटत नसले तर नवलच. तिनेही प्रतिसाद दिला आणि दोघांमध्ये अनैतिक संबंधही निर्माण झाले. लपून छपून या गोष्टी होत असल्या तरी लोकांना समजतात. ही बाब परिसरात समजली होती. शिवाय नवरा दगडूच्याही लक्षात आली होती. आता या कारणावरून घरात दोघांची भांडणे होऊ लागली. दगडू बऱ्याच वेळा छबुताईला म्हणायचा, शाहरुख सोबत नको ते धंदे करू, तरीही छबुताईने नाद सोडला नाही. रविवार दिनांक 5 एप्रिल 2026चा दिवस होता. दगडू केंगार आणि बायको छबुताई केंगार यांचा दिनक्रम सुरू झाला. त्या दिवशी दगडू केंगारने नेहमीप्रमाणे दारू पिली होती. छबुताई ही घराबाहेर आली. तिच्या नजरेला शाहरुख मकानदार पडताच ती त्याच्यासोबत बोलू लागली. हे पाहून दगडूने छबुताईसोबत भांडण सुरू केले. रात्रीचे 10 वाजले असावेत. छबुताईने शाहरुखला घरी बोलावून घेतले आणि दिवसभरात दगडूने आपल्याला कसे भांडण केले याबद्दल सांगितले. दगडू मला तुझ्यासोबत नीट बोलू देत नाही, त्याचा बंदोबस्त करायला हवा असे छबुताईने त्याला सांगितले. त्यावेळी दगडू घरात दारूच्या नशेत झोपी गेला होता. हे पाहून शाहरुखने त्याच्या पायावर, पाठीवर, डोक्यावर चाकूचे वार केले. तो मरण पावल्याचे पाहून तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी छबुताई ही सकाळी उठली. मुलगा सूरजला तिने दूध आणण्यासाठी पाठवले. तो जात असताना त्याला आपले वडील झोपत असलेल्या शेडचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्याने आत डोकावून पाहिले. तेव्हा त्याला वडिलांच्या पॅन्टला रक्त लागलेले दिसून आले. डोक्यालाही मार लागला होता. रूममधील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. हे दृश्य पाहून सूरजने आरडाओरडा केला. त्याच्या ओरडण्याने शेजारचे लोक जमा झाले. दगडू केंगारचा खून झालेला पाहताच कुणीतरी या घटनेची माहिती कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे पोलीस पथकासह घटनास्थळी आले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पडून जखमी दगडू केंगार याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्समधून पाठवले. तेथे डॉक्टरांनी तपासून
तो मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांना सांगण्यात आली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शक त्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी तपास सुरू केला. मयत दगडूची बायको छबुताई हिच्याकडे चौकशी केली, पण तिने पोलिसांना व्यवस्थित माहिती दिली नाही. तिच्याकडून काही समजले नाही. पोलिसांनी शेजारच्यांकडून माहिती घेतली, तसेच मोबाईलचे CDR काढले असता छबुताई व शाहरुख मकानदार यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी छबुताई केंगार हिला रीतसर ताब्यात घेतले, तसेच शाहरुख मकानदार याला देखील ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या दोघांनीही गुन्हा कबूल केला. दगडू केंगार याच्या खुनाबाबत मुलगा सूरज केंगार याने कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भारतीय न्यायसंहिता कलम 103 नुसार संशयित आरोपी छबुताई दगडू केंगार वय 45 आणि तिचा प्रियकर शाहरुख फारुख मकानदार वय 28 या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रीतसर अटक केली. न्यायालयाने या दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.